छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर याच्या निमित्ताने उपस्थित आपल्या रावेर आणि यावलचे प्रांताधिकारी महोदय आदरणीय काकडे साहेब, तहसीलदार साहेब, माझ्यासोबत उपस्थित माझे मार्गदर्शक आदरणीय सुरेश भाऊ, आदरणीय पद्माकर भाऊ, आमचे मंडळाचे अध्यक्ष रवी भाऊ, सूर्यकांत भाऊ, दुर्गेश भाऊ, गोमतीताई आहेत, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आदरणीय रंजना काकू आहेत, आमच्या आशाताई आहेत आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व आमचे पदाधिकारी आणि माझ्यासोबत उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, पत्रकार बंधू भगिनींनो, आतापर्यंत आपण अनुभवलं असेल तर प्रत्येक वेळेला एखाद्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला शासनाच्या तहसील ऑफिसमध्ये किंवा आपल्या शासनाच्या कार्यालयात आपल्याला यावं लागत होतं आणि बऱ्याचदा काय व्हायचं की येत असताना एकदा आपला रोज पडायचा, म्हणजे आपल्याला दिवसाची रोजी द्यायची, आपली येण्याजाण्याचा खर्च, अशा ह्या फेऱ्या आपल्या कमी व्हाव्यात यासाठी आदरणीय देवेंद्रजींनी, आदरणीय बावनकुळे साहेबांनी स्पष्ट सूचना अशा दिल्या की आपण या शासनाच्या योजनाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना शासनाच्या दरबारी किंवा शासनाच्या कार्यालयात येण्याच्या ऐवजी ह्या सगळ्या सेवा सुविधा ज्या आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गावामध्ये देण्यात याव्यात, अशा आदरणीय बावनकुळे साहेबांनी आदरणीय देवेंद्रजींनी सगळ्या सूचना दिल्या आणि त्या सूचनांनुसार हा महाराजस्व अभियानाचा कार्यक्रम होतो आहे. आणि फक्त हा एक कार्यक्रम नाही आहे, प्रत्येक साधारण एका वर्षातून चार वेळा प्रत्येक सर्कलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आज रायगडला झाला, पुढच्या 4 महिन्यात हा कार्यक्रम कदाचित मुंदलखेड्याला होईल, उटखेड्याला होईल, अशा प्रत्येक गावागावामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. उद्देश एकच आहे की सगळ्या लाभार्थ्यांना आपल्या कार्यालयात याची गरज पडू नये, त्यांच्या गावात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि त्यामुळे माझ्या सगळ्यांना यानंतर सर्वांना विनंती आहे की या योजना शासनाच्या अत्यंत चांगल्या योजनेचा आपण सगळेजण लाभ घ्या. एक 2-4 उदाहरण तुम्हाला सांगतो. मी आता उटखेड्यावर येत होतो, खिरोजावर येत होतो रावेरला. मी मध्ये कुंभारखेड्याला माझी सवय आहे, मी सहज आमच्या लाडक्या बहिणी शेतात काम करणाऱ्या सगळ्या बहिणी जेवण करत होत्या. मी त्यांच्याकडे थांबलो, काही सहज गप्पा करायला 1 5 मिनिट म्हटलं काय विषय. कारण काय असतं की शेवटी ते खरं काय आहे ते आपल्याला तिथून पिक्चर भेटत असतं, तिथून आयडिया आपल्याला येत असते. पण त्यावेळेला मी ते थांबलो तर काहींना विचारलं काय अडचण आहे. त्या प्रशासनासाठी फक्त आहेत, कारण प्रशासकीय सगळे अधिकारी आपल्यासाठी काम करत आहेत आणि ते अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि पर्टिक्युलरली आपल्या यावर बघितलं असेल तर आपले सगळे प्रशासकीय अधिकारी खूपच चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम इथे करत आहेत. पण छोट्या अशा विषय असतात, एका काय विचारलं काय अडचण आहे. भाऊ माझा संजय गांधी निराधारचा पगार झाला नाही मागच्या 4 महिन्यापासून, बरोबर आहे. म्हटलं काय अडचण आहे. कुंभारखेड्याच्या ताई होत्या, विसे ताई होत्या. दुसरं ताईला विचारलं काय आहे. ताई म्हणते भाऊ मी बाल संगोपनला अर्ज केला 2 वर्षापासून, पण माझ्या मुलाला त्या योजनेचा फायदाच मिळाला नाही. तर काय होतं माहिती आहे, छोट्या योजना ह्या योजना अत्यंत चांगल्या योजना आहेत आणि माणसाच्या व्यक्तीच्या आयुष्याच्या अत्यंत कठीण काळामध्ये त्यांना साथ देणाऱ्या ह्या योजना आहेत. आणि दुर्दैवाने एका छोट्याशा कागदामुळे तो योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांना विचारलं तर बऱ्याच वेळा काय होतं, हा जो आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आणि त्या योजनेचा लाभ आणि तो बँक अकाउंट नंबर, या 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या जर तुमच्या अपडेट नसल्या तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मी प्रशासनासुद्धा विनंती केलेली आहे की याच्या सगळ्या, आणि लोकांच्या अपेक्षा खूप छोट्याच आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, बाल संगोपन योजना, याच्या 4 आणि आपल्या लाडक्या बहिणीची योजना, ह्या 4-5 ज्या योजना आहेत. ठीक आहे, आपण हे कार्यक्रम घेतोय, पण माझी आणि विनंती आहे हे सगळे कार्यक्रम जर आपण गावामध्ये घेता आले आणि सगळ्या महिलांसाठी तर खूप बरं होईल. म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करता येतील आणि आपल्याला त्यांना ती मदत करता येणार आहे. दुसरा एक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. इनफॅक्ट मी कापसे साहेब आपल्याला सुद्धा विनंती करणार आहे. दुसरा एक विषय असा आहे तो की 4 दिवसापासून
अनेक अडचणींना आपण सामोरं जातोय. मला लक्षात येत आहे, पेशंटला फोन केला म्हणजे पेशंटचा फोन येतो, भाऊ आम्हाला ॲडमिट व्हायचं आहे. आपण म्हणतो तुमचं आयुष्यमान कार्ड आहे का? आयुष्यमान कार्ड आहे किंवा नाही आहे. म्हणजे योजना आदरणीय मोदीजींनी आपल्या सगळ्यासाठी चांगल्या प्रकारची योजना आणलेली आहे, पण आपण त्या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही, लाभ घेऊ शकत नाही. काही वेळेला आपण पळापळ करतो. हे कशामुळे होत आहे? तर कदाचित मला असं वाटतं की तुझं राशन कार्ड जुनं आहे, राशन कार्डला 12 आकडे तुझा नंबर नाही आहे. माझ्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे, आयुष्यात सगळं करा, परंतु तुमच्या त्यासोबत आयुष्यमान तुमचे कार्ड अपडेट करून द्या, तुमचे राशन कार्ड अपडेट करून द्या, तुमचा आधार कार्ड राशनसोबत फीड करून घ्या. त्याचा फायदा काय होणार आहे की ज्यावेळेला अडी अडचण येईल तुम्हाला, त्याला अडी अडचणीच्या वेळेला तुम्हाला इथे फिरायची गरज पडणार नाही. तुम्ही दवाखान्यात जाऊ शकतात आणि वेळेवर तुम्ही योजना लाभ घेऊ शकतात. मागे तशी एक घटना विम्याची घडली. विम्याचा एक पेशंट होता, ॲडमिट केला साहेब, आणि इथेच आपण आवेला ॲडमिट केला पेशंटला, आणि पेशंटचं तर आयुष्यमान कार्डच नाही आहे. ठीक आहे, आपण थोडी मदत केली, आयुष्यमान कार्ड आलं, नंतर लक्षात आलं की त्याला राशन कार्डच त्याचा अपडेट नाही आहे, 12 आकडे आकडा नाही आहे. तर त्यानिमित्ताने माझी सर्वांना विनंती आहे की आपण लाभार्थ्यांनी सुद्धा आहे, आपण नागरिकांनी सुद्धा या गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या ज्या ज्या कागदपत्र अपडेटेड नसतील त्या आपण आपले अपडेट करून घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून या योजनांचा लाभ आपल्याला अत्यंत सुलभपणे घेता येईल. तिसरा अत्यंत चौथा महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यामध्ये घरकुलचे पण किती लाभार्थी आहेत. घरकुल, माझं एक विनंती आहे, बेडे साहेब, व्हिडिओ साहेब, तुमच्या घरकुलसाठी माझी सगळ्यांना विनंती आहे. मी मागे सांगितलं होतं, मी यावरमध्ये सांगितलं होतं की घरकुल हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. हा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला किती मंजुऱ्या टोटल, आता सध्या किती मंजूर आहेत आपल्या घरकुल टोटल? मोदी आवाज वगैरे सगळं टोटल, आणि ह्या सगळे टोटल किती असतील? 17-18 हजार असतील. या 17-18 हजार लाभार्थ्यांचा सगळ्यांचे पहिले हप्ते गेले, पैसे दिले सगळ्यांचे. आमदार अमोलदादा जावळे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू, उपस्थित सर्व यांचं या शिबिराच्या आपण सगळे उपस्थित झाला त्याबद्दल मी अगदी सुरुवातीला आभार मानतो. या शिबिरामध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी एक 2-3 बाबी महत्त्वाच्या नमूद केलेल्या आहेत. शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, खास करून वैयक्तिक लाभाच्या योजना, कल्याणकारी स्वरूपाच्या योजना, या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुलभपणे देण्याच्या साठी हे शिबिर जे आहे ते शासनाने आयोजित केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सर्व माननीय महसूल मंत्री महोदय, आमदार महोदय, या सगळ्यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतोय. एकच म्हणजे जास्त वेळ मी आपला घेणार नाही, पण एकच बाब मला या ठिकाणी अधोरेखित करायची आहे. साधारणतः 1-2-3 महिन्यापूर्वी आमदार महोदयांनी मला फोन करून संजय गांधी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आपण आता डीबीटी पद्धतीनं लाभ देतोय. म्हणजे कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या खात्यातून पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचं काम आपण करतोय. पण याच्यामध्ये एक अडथळा असा होता की ह्या लाभार्थ्यांचं KYC करायचं काम आपल्याला करायचं होतं, आणि जोपर्यंत लाभार्थी KYC करत नाही तोपर्यंत हा लाभ आपल्याला डीबीटीच्या माध्यमातून पाठवणं हे शक्य नव्हतं. तर ह्या KYC करण्याकरता अगदी पाल किंवा त्याच्या पुढे किड्यामोह मांडले आमदार मळे इथल्या लाभार्थ्याला, मग तो ज्येष्ठ नागरिक असेल, वेगवेगळ्या प्रकारामधले लाभार्थी असतील, त्यांना ST भाडा खर्च करून रोजगार मिळवून थेट तहसील कार्यालयामध्ये यावं लागायचं. आणि बरेचदा इथं आल्यानंतर काही वेबसाईटची अडचण असेल किंवा इतर काही स्वरूपाच्या अडचणी, तांत्रिक स्वरूपाच्या अडचणीमुळं ते KYC व्हायचं नाही आणि लाभार्थ्यांची जी फेरी आहे किंवा जो हेलपाटा आहे तो व्यर्थ जायचा. तर आमदार महोदय म्हणले की याला आपल्याला काही मार्ग त्या ठिकाणी काढता येईल का, तर तो काढला पाहिजे असं त्यांनी सूचना आम्हाला केल्या. आणि मग आपण KYC करायचे जे शिल्लक राहिलेले लाभार्थी आहेत
त्यांची माहिती आपण वेबसाईटवरनं काढली, त्यांना गावने सॉर्ट केलं आणि सॉर्ट करून ते प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण KYC जे करण्याचं काम आहे ते करून घेतलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय सावलेला आलेले होते, त्यांच्या समोर एक कॅम्प त्या ठिकाणी झाला, तर त्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आणि जिल्ह्यामध्ये जे इतर तालुके आहेत त्या ठिकाणी देखील त्या पद्धतीचा कार्यक्रम घ्यावा अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं पुरवण्याचे KYC असेल, संजय गांधी योजनांचा KYC असेल, वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील, लाभार्थी आहेत, यांना आवश्यक असणारे दाखले हे आपण गावोगावी शिबिर घेऊन त्या ठिकाणी देण्याचं काम आपण करत आहोत. आणि आमदार महोदय यांची एक लाभ जो आहे, आमदार महोदयांचं म्हणणं एकच आहे की हे लाभ आपल्याला लाभार्थ्यांना आपल्यापर्यंत येण्यापेक्षा आपणच त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि गावोगावी जाऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून आपण ते लाभ त्या ठिकाणी दिले पाहिजेत. त्या पद्धतीने आपण या शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही, आणखी आमदार महोदयांना बोलायचं आहे आणि त्यानंतर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. त्यामुळे वेळ कमी आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज सभे शिबिर होत आहे. त्या शिबिराचे अध्यक्ष आदरणीय आमदार अहमदवाडे सर, व्यासपीठ सर्व सन्माननीय व्यक्ती तसेच पत्रकार उपस्थित, सर्व लाभार्थी बंधू भगिनी, माझे सहकारी अधिकारी कर्मचारी मित्रांनो, आज या ठिकाणी शिबिर होत आहे आणि या शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व कार्यालय या ठिकाणी आले आहेत. एका छताखाली सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये संजय गांधी योजना, रेशन कार्ड, कृषी विभागाची योजना, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाईल, पंचायत समितीच्या विविध योजना, त्यामध्ये घरकुल योजना, इतर योजना, तसेच आरोग्य विभागाची योजना, त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड, आदिवासी विभागाची योजना, नगरपालिका विभागाच्या योजना, भूमी अभिलेख विभाग यांचे प्रॉपर्टी कार्ड, तसेच MSCB, कृषी विज्ञान केंद्र 500 पण या ठिकाणी अधिकारी आले आहेत. पशुवैद्यकीय विभाग, डेपो डेपो रावेर, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग असे तालुक्यातील सर्व कार्यालय या ठिकाणी आले आहेत. सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती की आपण ह्या योजना आहे याचा लाभ घ्यावा. या ठिकाणी सातबाऱ्यापासून तर इन्शुरन्स ठिकाणी वैद्यकीय दाखले तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. आणि जोपर्यंत आपण इथं आहात तोपर्यंत आमचे अधिकारी कर्मचारी असणार आहेत. कोणी कृपया घाई करू नये, सर्वांनी लाभ घ्यावा. आमची तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, सर्व त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आहेत, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आपणास आवाहन करतो आणि आपला अधिक वेळ घेत नाही. परंतु विशेष म्हणजे सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आहे. इतके त्या ठिकाणी आमदार साहेबांना घाई असून आज आमदार साहेब या ठिकाणी आले, त्याबद्दल मी आमदार साहेबांना आभार मानतो. सर्व व्यासपीठ व्यक्ती यांचा मी आभार मानतो. पत्रकार बंधू तसेच सर्व लाभार्थी यांचा मी आभार मानतो. आणि विशेष करून आज रविवार असून सर्व आमचे अधिकारी कर्मचारी आले याबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो.